तुझ्या डोळ्यातलं पाणी दुःखाचं नाही आहे, आनंदाचं आहे, मला कळतंय. पण थोड्या वेळासाठी ते कंट्रोल कर, जपून ठेव. म्हणजे आणखी एक सरप्राईज मी तुला देणार आहे. तेव्हा पुन्हा आनंदाचे अश्रू तुझ्या चक्षूंमधून बाहेर काढावे लागणार आहेत. चक्षू म्हणजे डोळे, बरोबर ना? हो बरोबर. पण आता काय सरप्राईज देणार आहेस? एक सेकंद आलो. अरे हे काय? किती सुंदर आहे, किती छान मूर्ती आहे रे शिवा. तू केलेली कविता तर मला खूप आवडली, पण हे सरप्राईज खूप कमाल आहे. थँक्यू सो मच. आत्ता येऊ दे डोळ्यातून पाणी. चल सुरू कर डोळ्याचं नळ. चल शिवा तू पण ना. मस्करी करतोय का इडली सांबार? सॉरी माय डिअर शक्ती. आता तू मला इडली सांबार म्हटलेलं आवडतं मला. खरंच? हो खरंच. कसली गोड आहेस ग तू, इडली सांबार. देशमाने? हा बोला देशमाने. हॅलो बोला देशमाने, बोला. हॅलो. हा नेटवर्क नाही का? हॅलो एक मिनिट. हॅलो थांबा नेटवर्क नाहीये. हॅलो. सॉरी जरा ते शक्ती 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 शक्ती. शक्ती शक्ती. अयो काय एवढ्या गप्पा रंगल्यात? नाही म्हणजे एवढं हसताय, मला तरी सांगा काय झालं ते? अहो अम्मा त्याचं काय? कशाला ना उगाच नंद्या. काय ना अम्मा, हा नंद्या फालतू जोक मारत होता. आम्हाला हसायला पण येत नव्हतं. उगाच आपलं खरं म्हणजे आज गोडधोड खायला पाहिजे, ते ह्याचे फालतू जोक खातोय आम्ही. आय एम रिक्वेस्ट यू नॉट जोकिंग प्लीज. गोडधोड नाही का? म्हणजे काय आहे आज स्पेशल? मला तरी सांगा तुम्ही. अम्मा मावशी, अगं तू नको एवढा विचार करूस.
आणि आम्हाला कारणही नको विचारूस. हे बघ, तुला ना सगळं हळूहळू कळेल, आणि जेव्हा तुला कळेल ना कारण, तेव्हा तुझ्या आनंदाला पारावर उरणार नाहीये. असं ठीक आहे, आता तू म्हणतेस तसं. मला जेव्हा कळायचं तेव्हा कळू दे. हा, पण मला सांगा, तुम्ही काय खाणार? काय बनवू तुमच्यासाठी? मी सांगतो आम्हा, तुम्ही ना मशरूमची बिर्याणी बनवा. नंद्या, आता मशरूम आणायला कोण जाणार? तू. हा, तू सलून मध्ये ये, तुझा मशरूम कट करतो. हा, मशरूम बिर्याणी. अम्मा, मस्त उसळ बनवा, मी धावत जातो, पाव घेऊन येतो. ए, उसळ नको अम्मा, मला ना ऍसिडिटी झाली. तुम्ही ना बटाटे वडे बनवा. ए खुळकुळ्या, ऍसिडिटी झाली ना, वाटाणे वडे काय खातोस? अम्मा, मस्तपैकी मसाले भात बनवा, त्याबरोबर कोशिंबीर पापड, मस्त वेत करूया, भरपूर खायचं. आणि ए आदाशी मित्रमंडळ, तुमची एकही फरमाईश इथे पूर्ण होणार नाही. यांना ना निमित्त अवस्था खाण्यासाठी. अयो राहू दे ग, हक्काने बोलतायत ते. नाही अम्मा मावशी, तुझ्यामुळे शेफारलेत ते. यांची एकही फरमाईश पूर्ण करू नकोस. तुला जे आवडतं ना ते बनव, ते खाऊ आम्ही. आप्पा, तुम्ही काही वेगळं खाणार आहात का? नाही, मला वेगळं काय नको आहे. आम्ही फक्त तुमच्या आनंदात सहभागी होतो. काय विजयलक्ष्मी? हो, अगदी बरोबर. तुमच्या आनंदाचं कारण मला माहित नसतं, पण तुमच्या आनंदात मी सामील असते. हा, मी काय म्हणते, सगळ्यांच्या आवडीची मटकीची उसळ, भाकरी आणि गोडासाठी खीर बनवते. चालेल? चालेल. पण शिवा आणि शक्ती कुठे राहिलेत? कामासाठी बाहेर गेलेत का? अहो, शिवाशेठ शक्ती. अम्मा, अगं शिवा आणि शक्ती येतच असतील, कामास निमित्त बाहेरच गेलेत. चल ना, मी तुला मदत करते. चल आपण बनवूया. काय चाललंय काय? जरा 2 मिनिटं शांत बसा. आपले मारामारी करायला. हे मागाचं तुझं जोग आहे ना, एकदम फालतू होता रे. अम्मा इकडे कुठे गेली? अम्मा, अम्मा, अगं अशी काय ही? माझ्याशी काही न बोलता पुढे पुढे जाते. अम्मा, अम्मा थांब. अम्मा, 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 अयो, मटक मटक, चाल सटक. केलं की नाही तुला त्या शिवापासून वेगळं? मी तुला वश केलंय आणि मी आता तुला संपवणार आहे. जय बा रक्तासुरा.
शक्ती शक्ती का होत आहे? कुऱ्हाडीचा वार करण्यापासून मला मध्येच कोण अडवत आहे? आता तर तो शिवाई नाहीये इथं. ते दोघं असताना हिला मारू शकत नव्हतो, म्हणून त्याच्यापासून मी हिला लांब घेऊन आलो. तरी कुऱ्हाडीचा वार मध्येच का थांबतोय? पहा रक्तासुरा, मला या मुलीला संपवायचंय, पण माझं काम मला कोणीतरी करू देत नाहीये. कोण आहे? कोण असेल? ती भवानी. ती भवानी आदिशक्ती. आदिशक्तीच असणार. ती मला या मुलीला संपवू देत नाहीये. बा रक्तासुरा, तिला हिच्यापासून लांब ने. हिला मारण्यासाठी मला मदत कर. बा रक्तासुरा, मदत कर. बा रक्तासुरा, मदत कर. बा रक्तासुरा मदतम. रक्तासुरा मदतम. ठीक आहे, तू म्हणशील तसा. तुझ्या इच्छेप्रमाणे मी सगळं करेन. बा रक्तासुरा. कशी कशी अचानक गायब झाली शक्ती, तेही मला न सांगता. तर गुंडांनी तिला परत किडनॅप तर नसेल ना केलं? शंभू महादेवा, शक्तीला सुखरूप ठेव. अम्मा, खीर एकदम कमाल झाली आहे. म्हणजे एकदम लाजवाब. आवडली ना? येस येस, एकदम स्वीट आणि मार्लवस. मार्लवस नाही रे, मार्वलस असतं ते. काय ते इंग्रजी तुझ्या केसाच्या तुऱ्यासारखंच आहे, नको तिथे उगवतं. दॅट इज दॅट. त्याला काय झालं? अम्मा, काय लोकांचं कसं असतं माहितीये का? इंग्रजी मधला ई पण येत नाही, दुसऱ्यांच्या इंग्रजीवर हसायचं. त्या इंग्रजीमध्ये म्हण आहे ना, जगावं की मरावं, इंग्लिश दॅट इज द क्वेश्चन आन्सर पेपर इज गोइंग टू एक्झाम. शिवाचा कॉल. कॉलिंग अँड इंटरनॅशनल. शिवाचा कॉल आहे, 1 मिनिट.
श्रद्धा मी काय हा शिवा, झालं का काम? आणि महत्वाच्या फाईल्स आल्या का टेबलवर? आणि डील, सॉरी, डीलचं काय? डील निर्विघ्नपणे पार पडलं ना? काही व्यत्यय नाही ना आला? श्रद्धा मी काय म्हणतो ते ऐकून घ्या आधी. अरे ऐकून काय घ्यायचं? बरं जेवण काय ऑर्डर केलं होतं? म्हणजे जेवायला काय होतं? श्रद्धा थांब, मी काय म्हणतो ते ऐक ना आधी. शक्ती आहे का तुझ्यासोबत? माझ्यासोबत? वेळ आहेस का? ती तुझ्यासोबत आहे ना, माझ्यासोबत कशी असेल? श्रद्धा शक्ती नाहीये माझ्यासोबत. काय? ती गायब झाली. शक्ती तुझ्यासोबत नाहीये? शक्तीबद्दल काही बोललीस का? श्रद्धा तू शक्तीच्या घरी आहेस? हो. ऐक 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 प्लीज आम्हाला काही सांगू नकोस. हे बघ मी शोधतो शक्तीला, ती इथेच कुठेतरी गेली असेल, पण प्लीज प्लीज तिथे कोणाला काही सांगू नकोस. हा प्लीज प्लीज. हा हा. श्रद्धा, शिवाचा कॉल होता ना? काय म्हणत होता? शक्तीबद्दल काहीतरी बोलत होता का तो? हा हो, म्हणजे शक्तीबद्दलच बोलत होता. म्हणत होता की शक्ती घरी पोचलीये का, पण मला असं वाटतं की शक्ती ऑन द वेच असेल, येईल. शक्ती कुठे गेली असेल? देवी आई लक्ष ठेव तिच्यावर. शक्ती चिटकोबा, तू चिटकोबा तू हा हा दगड कसलाय? दगड दगड नाहीये हा. हा दगड नाही माय डिअर चेटकोबा. मग आभाळातून काय तू उल्कापिंड आणलेस? हा बिनकामाच्या धोंड्या, हा दगड नाहीये, शक्ती आहे ही शक्ती. शक्ती? शक्ती? काय चेटकोबा, तू पण मजाक करतो राव. सांगितलं ना एकदा, ही शक्ती आहे शक्ती. शक्तीचा दगड झालाय. शक्ती कसं काय? दगड? काहीच कळत नाहीये चिटकोबा. होय, शक्तीचा दगड झालाय रक्तासुराच्या कृपेने. पण चिटकोबा, हे कसं काय घडलं? तू तर त्या शक्तीला संपवायला गेला होतास ना, मग हे दगड काय? त्या शक्तीला मारणं अवघड होऊन बसलाय. आपण तिला सहजासहजी मारू शकत नाही, कारण ती आधी शक्तीचा अंश आहे. पण मग काय आयुष्यभर ही अशीच दगडात राहणार आहे का? त्या आदिशक्तीने काही चमत्कार करून तिला दगडातून माणसाच्या रूपात आणलं तर? असं होणार नाही. आपण काहीच करायचं नाही, सगळं आपोआप होणार. उद्याच्या सूर्यास्ताबरोबर या शक्तीचाही अस्त होईल. चिटको, तू काय बोलतोयस? नक्की नक्की काय करणार आहेस तू? उद्या सूर्यास्त झाला रे झाला, या दगडाचा स्फोट होईल, म्हणजे शक्तीचा स्फोट होईल. तिच्या चिंधड्या चिंधड्या होतील. तुमच्या आणि माझ्या आयुष्यातली ही बॅद कायमची खल्लास होईल. अटक मटक सटक. मानलं तुला चिटकोबा. काय खेळी खेळलायस तू?
म्हणजे फायनली तू त्या शक्तीला संपवणार. चिटकोबा, मला तर धीर धरवत नाहीये. कधी एकदा उद्याची संध्याकाळ होते असं झालंय मला. पण चिटकोबा, संध्याकाळपर्यंत या दगडाचं करायचं काय? उद्या संध्याकाळपर्यंत हा दगड गुहेत नेऊन ठेवा. आणि तो दुसऱ्या कोणी नाही तर तुम्ही दोघांनी नेऊन ठेवायचा. आम्ही? दुसऱ्या कोणी याला हातच काय बोट पण लावायचं नाही. चिटकोबा, हे कसं शक्य आहे? खूप खूप वजन असेल या दगडाचं. शक्य नाही. तरीही तो तुम्हालाच न्यावा लागेल. हा विधीचा एक भाग आहे. मटक मटक सटक. चिटकोबा, बस ऍज अ होतकरू नेता म्हणून मला आहे ना हा अँटिक दगड वाटतोय. आणि हा अँटिक दगड आपण विदेशात जाऊन जर विकला ना तर आपल्याला भरपूर पैसे मिळू शकतात. म्हणजे हा दगड विदेशातून कोणी आणू शकत नाही आणि इथून पण कोणी दगड आणायला विदेशात जाऊ शकत नाही. म्हणजे भरपूर पैसा असेल. आपण विकूया दगडाला. करू ना. तसा तू पण ना एक अँटिक पीसच आहेस. थँक्यू व्हेरी मच. पण प्रॉब्लेम काय माहितीये का? तुला जर बाजारात नेलं ना विकायला तर कोणी 4 आणे पण देणार नाही. बघा बघ. कसं न्यायचंय? काय आता काय करायचं? आता तुम्हाला दोघांनाच हात लावायचा आहे. माझं काय नाही. अरे तू गप रे. शक्ती, 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 शक्ती. कुठे अडकलीये मी? सगळीकडे अंधार काय? कोणाचाच आवाज येत नाहीये. शिवा, शिवा, शिवा कुठे आहे तू? शिवा.